तुम्हाला ऋतिक रोशनचा लक्ष्य चित्रपट आठवतोय? आठवत असेल तर बॉक्स ऑफिसवर त्याची काय हालत झालेली तेही नक्कीच माहीत असेल. जरी त्या चित्रपटाला आता कल्ट क्लासिकचा स्टेटस मिळालाय, पण 2004 साली तो फ्लॉप झालेला होता आणि आता लोक विचार करतायत की हा चित्रपट फ्लॉप कसा झाला. मी हे का सांगतोय हे कदाचित तुम्ही ओळखलंच असेल, पण जर नसेल तर हीच गोष्ट मात्र फायटर या चित्रपटाच्या बाबतीत घडू नये म्हणजे झालं. हीच गोष्ट लक्षात ठेवून आज आपण ऋतिक रोशनच्या फायटर या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. तर डायरेक्टर सिद्धार्थ आनंदचा फायटर हा सिनेमा इंडियन एअरफोर्ससाठी एक मानाची सलामी देऊन जातो आणि तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी एक व्हिज्युअल ट्रीट. फक्त हा शेवटचा सीन सोडला तर हा फक्त एक हाय ऑक्टेन ॲक्शन चित्रपट नाही, तर भारतीय वायुसेनेचा स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानिया आणि त्याच्या टीमचा भावनिक प्रवास आहे. चित्रपटाची कथा ही 2019च्या बालाकोट एअर स्ट्राईक वरून प्रेरित असली तरी ती एक फिक्शनल स्टोरी असल्याचा डिस्क्लेमरच आपल्याला चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतो. हॉलिवूडच्या टॉप गन आणि टॉप गन मॅव्हरिक या चित्रपटांबरोबर याची तुलना होणे हे तर अटळच आहे. पण बजेटचा जर विचार केला तर त्या बजेटमध्ये डायरेक्टर आणि त्याच्या VFX टीमने फायटर जेट्सची डॉग फाईट ज्या पद्धतीने दाखवली आहे त्यात ते आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात आणि एक एज ऑफ द सीट एक्सपिरियन्स आपल्याला देतात. चित्रपटाची लांबी ही 2 तास 47 मिनिटांची असली तरी पडद्यावर जे काही चाललंय ते पाहण्यात आपण इतके दंग होतो की वेळही पटकन निघून जातो. टॉप गनच्या स्टँडर्ड सारखे जरी नसले तरी त्यापेक्षाही कमी नसणाऱ्या फायटर जेट सीन्सचा आनंद लुटायचा असेल आणि ऋतिक रोशनच्या डोळ्यातील दुःख, आनंद, निराशा आणि क्रोध बघायचा असेल तर फायटर हा सिनेमा सिनेमागृहात किमान एकदा तरी तुम्ही नक्कीच पाहू शकता.